पक्ष नेत्यांचा नाही तर कार्यकर्त्यांचा आहे. यापुढे मी स्वतः लक्ष ठेवणार आहे, असं शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी नाशिकला एक नवीन पक्ष बघायला मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय. नाशिकमध्ये आढावा बैठक घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नाशिक हा शरद पवार यांना मानणारा जिल्हा आहे. ज्यांना त्यांनी मोठं केलं ते नेते सोडून गेले. आता कार्यकर्त्यांमधून नेता तयार करू. नाशिकमध्ये अनेक प्रश्न आहेत. जनतेच्या प्रश्नांवर सगळ्यात पहिला मोर्चा आमच्याच पक्षानं काढला होता. यापुढेही कर्जमाफीसारखे विषय हाती घेऊन रस्त्यावर उतरू, इव्हेंट करणाऱ्या सरकारला दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला. पुरुषोत्तम कडलग यांच्या कारवाईवरही त्यांनी भाष्य केलं. हल्ली राजकीय सूड भावनेतून कारवाया होतात. कडलग यांच्या बाबतीत असं काही घडलं असेल तर निश्चितच त्यांच्या पाठीशी उभं राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. पक्षात यापुढे गटबाजीला थारा नाही. जो कुणी गटबाजी करेल त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, असंही ते सांगायला विसरले नाही. पक्ष नेत्यांचा नाही तर कार्यकर्त्यांचा आहे. यापुढे मी स्वतः लक्ष ठेवणार आहे, असं संघटनांचं शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी नाशिकला एक नवीन पक्ष बघायला मिळेल असा विश्वास व्यक्त केला. या आढावा बैठकीमध्ये म्हटलं की पक्षाला कार्यालय बघावं लागेल. व्यक्ती केंद्रित पक्षाचा ताबा ज्या स्थानिक पातळीवर दिला असा फटका नियमित बसलेला आहे. नाशिकमध्ये एकदा नाही तर दोनदा ही वेळ तुमच्यावर आली. आता याच्यातून तुम्ही काय नेमका धडा घेताय? पुढच्या काळात नेमकं काय आपलं यावर सगळं अंमलबजावणी असेल? नाशिक जिल्हा तसं म्हटलं तर पवार साहेब प्रचंड प्रेम करणारा जिल्हा आहे. या जिल्ह्यामधून अनेक आमदार, खासदार, मंत्री या जिल्ह्यातून महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांच्या माध्यमातून दिले गेलेले आहेत. तेवढी साथही दिली शेतकऱ्यांच्यासाठी. पवार साहेबांनी द्राक्ष उत्पादन, कांदा उत्पादक असेल, शेतकऱ्यांसाठी किंवा नाशिक विभागाच्या असलेल्या प्रगतीसाठी साहेबांचं जे योगदान आहे ते आजही नाशिककर विसरलेले नाही. मला वाटतं की या सर्व गोष्टीचं बघितल्यानंतर आता निवडणुका झाल्या, नगरपालिका, महानगरपालिका, आम्ही आघाडी केली, युती केली, त्यामध्ये एक वाक्यता होती का नाही याच्यावर परत चर्चा झाल्या. आज जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये मी येणाऱ्या आगाऊ निवडणुका 2029चं लक्ष ठेवून आम्ही आजपासूनच पक्ष संघटना बांधण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे. मी प्राथमिकप्रमाणे अशा सूचना केलेल्या आहेत की गटबाजी अजिबात नाही, संघटना ही कार्यकर्त्याची असावी आणि त्याचबरोबर नेत्यापेक्षा संघटना कार्यकर्त्याची असली पाहिजे, या भूमिकेतून काम करायचं म्हणून सांगितलेलं आहे. आणि तशा पद्धतीने मी स्वतः या असलेल्या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहे. भुसाराजी आहेत, आमचे अध्यक्ष वगैरे आहेत, नवीन अध्यक्ष शहराचे आम्ही नेमतो. तुम्हाला 1 मे अखेरपर्यंत फार मोठ्या चांगल्या पद्धतीने इथे संघटना उभी करायला पाहायला मिळेल. आणि या संघटनेच्या माध्यमातून कदाचित शासकीय प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून जे कार्यकर्त्यांवर अन्याय होतो, काही मूलभूत प्रश्न आहेत, या रिंग रोडचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या असलेल्या धरणाचा वगैरे प्रश्न आहेत, या सर्व गोष्टीतून संघटना मजबूत केल्यानंतर ती नेत्याची संघटना नसावी, ती कार्यकर्त्यांनी पक्षाची संघटना असावी, यावर आम्ही जोर दिलेला आहे. तुम्हाला येत्या कालावधीमध्ये नाशिकमध्ये चांगल्या प्रकारची, इतर पक्षाची मी तुलना करणार नाही, पण फार चांगल्या प्रकारचा पक्ष तुम्हाला बांधलेला पाहायला मिळेल. नाही, नेते गेले तर नेते बरेच गेलेले आहेत, कार्यकर्ते राहिलेले आहेत. आता त्या कार्यकर्त्यांना नेता करण्याचा प्रयत्न मी करणार आहे आणि त्यासाठी मी आंदोलनं तुम्हाला नाशिकमध्ये पाहायला मिळतील. आपण